ती शुद्ध सात्विक पण तितकंच सुग्रास असं भोजन केलं जातं, तर याचाच आढावा घेतलेला आहे कीर्तनकार शिवलीला यांनी. रामकृष्ण हरी. आनंद, खेळ, पावलं या सगळ्यानंतर विषय येतो तो शेवटी पोटाचा. काही झालं तरी आपलं 2 वेळीचं जेवण हे व्यवस्थित झालं पाहिजे हा प्रत्येकाचा अट्टास असतो. मग वारीतल्या या जेवणाची सोय कशी? वारकऱ्यांना व्यवस्थित छान जेवायला भेटतं का, किंवा काही गैरसोय होते का? माझ्या मतानुसार वारकरी पंचपक्वान्न रोज जेवतो आणि ती सोय नेमकं कशी होते ती आपण दिंडीचे मालक आणि जे ही सगळी व्यवस्था बघतात त्यांच्याकडनं विचारूयात. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. मला सांगा ही सोय सगळी कशी होते आणि काय वाटतं ही सगळी सोय करताना? ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. लोक अन्न देतात, दान करतात, ते आम्ही पुढे येऊन बनवतो. जे लोकांच्या आवडीचं, शक्यतो सर्वांच्या आवडीचं जाईल या पद्धतीची त्यांची व्यवस्था आम्ही करतो. पण शेवटी पांडुरंगाचीच कृपा. मला सांगा जेवणामध्ये रोज एकच पदार्थ की वेगळं वेगळं रोज कसं असतं जेवण? रोज वेगवेगळे पदार्थ, रोज वेगवेगळी भाजी देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आणि ज्याप्रमाणे आम्हाला तरकारी उपलब्ध होती त्याप्रमाणे आम्ही ती तरकारी आणून रोजची भाजी वेगळी कशी जाईल आणि ह्या माऊलींना त्याचा आनंद कसा घेता येईल याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करत असतो. अर्थात घरच्यापेक्षाही उत्तम, सुव्यवस्थितपणे आणि अगदी आनंदाने जेवण बनवलं जातं आणि तसंच वारकऱ्यांना वाढलं सुद्धा जातं. आपण बघतोय ही सगळी मंडळी आज काय बेत आहे? आज लापशी हा एक आयटम ठेवलेला आहे, चपाती आणि आपली एक शेवग्याची शेंग, राईस आणि त्याच्याबरोबर वरण असा बेत आम्ही ठेवलेला आहे. अर्थात पंचपक्वान्नच आहे. तुम्ही बघताय सगळा स्वयंपाक. म्हणजे हे वारकरी सुद्धा जे अर्थात वारीत चालतायत याच्यापेक्षा जास्त ते वारकरी चालतायत त्यांना आत्मीयतेनं जेव घालतायत. तुम्ही बघताय ह्या सगळ्या माय माऊल्या. आपण यांच्याशी बोलूयात एकदा. तर आपण वारकऱ्यांची ही सगळी भोजन व्यवस्था पाहिलेली आहे. आता जसजशी पंढरी जवळ येते तसतसं वारकऱ्यांच्या मनात नेमकी कशी घालमेल सुरू असते, नेमकं त्यांना काय वाटतं हे जाणून घेतलेलं आहे युवा कीर्तनकार शिवलीला यांनी. आपण पाहूयात. रामकृष्ण हरी. आपण पालखी सोहळा बघितलेला आहे. रथ चालताना, माणसं चालताना हे सगळं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. पण नेमकं जेव्हा वारी विसाव्याला जाते त्यावेळेस ही जी मंडळी आहे ही दमून थकल्यानंतर सुद्धा नामस्मरण करतात की थांबतात हे पाहण्यासाठी आपण आज विशिष्ट आलोय. 225 नंबरच्या दिंडीमध्ये जी महाराष्ट्राचे नामवंत कीर्तनकार, श्रेष्ठ कीर्तनकार, हरिभक्तपरायण सोपान महाराज साणप, प्रकाश महाराज साठे यांच्या अंतर्गत चालते. अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे. माणसं बरीच म्हणतात की कीर्तनकार मंडळी फक्त वारी करायला सांगतात का वारी करतात सुद्धा. त्यांच्यासाठी हे मूर्तिमंत उदाहरण आहे की महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार तुम्ही तिकडे बघू शकता. संतोष महाराज बनवे असतील, गणेश महाराज जटळे असतील, राधाशिव महाराज असतील, ही सगळी महाराज मंडळी, वणीदादा असतील, त्यानंतर महाराज असतील, ही सगळी श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कीर्तनकार आहेत जी हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप यांच्या दिंडीमध्ये चालतात. जे लोकांना सांगतात की वारी केली पाहिजे अगदी त्याच पद्धतीने ती वारी करतात सुद्धा. आपण वारीचा नित्यक्रम आणि त्या वारीचं वैशिष्ट्य हरिभक्तपरायण सोपान महाराज आणि प्रकाश महाराजांना विचारूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथमतः मी सांगतो तुम्हाला की तुम्ही असं म्हटलात की वारी सांगितली पाहिजे का वारी केली पाहिजे, तर वारी हा सांगण्याचा विषयच नाही, वारी हा अनुभवण्याचा विषय आहे. म्हणून आजच नाही तर जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून मला जेवढं वय आहे तेवढं 1 वर्ष सोडलं तर तेवढ्या वाऱ्या माझ्या सोहळ्यामध्ये आहे. मागच्या वर्षी तर असा अनुभव आहे वारीवर किती निष्ठा, किती प्रेम आहे. मागच्या तुकोबारायाच्या प्रस्थानच्या दिवशी मला मुलगा झाला तरी पण मी वारी सोडून घरी गेलो नाही. तुकोबारायांचं प्रस्थान केलं, माऊलीचं प्रस्थान केलं, पुण्यापर्यंत पायी दिंडी पोहोचवली आणि पुण्याच्या दुसऱ्या मुक्कामाला फ्लाईटनं नांदेडला जाऊन मुलाला भेटून पुन्हा वारीत सामील झालो. एवढी वारीवर निष्ठा आहे. अर्थात. आणि मुलाचं नाव पण श्रीहरीच ठेवलंय. प्रस्थाना दिवशी म्हणजे श्रीहरीच आले पोटी. आणि अर्थात हे वारीचं वैभव आहे. आमचे प्रकाश महाराज साठे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहेत. ह्या वारीचा नित्यक्रम मला सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही वारी चालते कशी? ही वारी जी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालते, वारीबद्दल एकच आहे की आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहावं हे शिकवणारी ही वारी आहे. म्हणजे इथं ही मंडळी आज गाडीच्या खाली सुद्धा उतरत नाहीत. AC मध्ये बसणारे सगळे मंडळी 2 पावलं जरी चालायचं म्हणलं तरी हे चालू शकत नाहीत. आणि ही मंडळी आज प्रवास करून, आजचा 20-22 किलोमीटरचा प्रवास आहे तरडगाव ते फलटण. मी एवढा प्रवास करून सकाळी उठल्याच्या नंतर 4ला उठावं लागतं. नंतर उठल्याच्या नंतर
त्यानंतर आपलं सगळं विधी उरकून त्यानंतर भजन करत 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 आपण जिथं जेवण आहे तिथं जेवण करून भजन करत 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 ही दिंडी इथपर्यंत येते. बरेच लोक म्हणतात की वारीच्या वाटेवर बरेच लोक बिस्किटं घे, चॉकलेट घे, पण एकमेव असे की आमची दिंडी आहे किंवा अनेक निष्ठावंत वारकरी असे की ते कुठलंच काही घेत नाहीत. भजन सोडून भजनाच्या बाजूला 1 मिनिट सुद्धा जात नाहीत आणि जिथं आपली विसावा आहे त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं जातं आणि आनंद वारी असं आपण याला म्हणतो. आणि इथं वारीमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की तुम्ही कोण आहात आणि कुठून आलात आणि किती तुमचा मोठेपणा किती, तुमची प्रसिद्धी किती. अर्थात या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला साडाव्या लागतील, त्यावेळेला तुम्हाला वारीचा आनंद मिळेल. वारीचा आनंद जर घ्यायचा असेल तर तुमचा एका शब्दात तुमचा मोठेपणा बाजूला सोडून तुम्हाला इथं यावं लागेल. कोण काय म्हणतंय, लोक काय म्हणतात, लोक निंदा करतात का, तर त्याचं उत्तर एकच आहे की जब तक है जिंदा तब तक है निंदा. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत लोक तुमची निंदा करत राहणार आहेत. पण तुम्ही कमेंट्सचा, तुम्ही लोक काय म्हणतात याचा विचार न करता मान आणि अपमान याला पलीकडे सारून लाज भय शंका दुराविला मान असं म्हटलं जातं. आणि हे सगळं बाजूला सारून जी केली जाते तिचं नाव वारी आहे. अर्थात आपण बघतो बऱ्याच क्लिपा सोशल मीडियावर व्हायरल होतात की वारकऱ्यांनी बिस्किट पुड्याच्या पिशवीवर झडप टाकली, राजगिऱ्याच्या लाडूवर झडप